सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम जय संविधान। भावांनी मी काल एक व्हिडिओ टाकला होता एका महाराजांवरती की तो महाराज एका 5 ते 6 वर्षाच्या मुलावरच्या अंगावरती उभा राहून त्याचा विलास करतोय। तर हा ढोंगीपणा आहे। सतत सांगत असतो मी की अशा महाराजांच्या नादी लागायचं नाही। आणि भावांनो, आपल्या भारत देशामध्ये दिवसांदिवस असे महाराज तुम्हाला बघायला मिळतात, येतात झाडूफूक करनेवाले, बरोबर ना। आणि आपली भोळी भाळी जनता त्यांच्या नादी लागून त्यांना पैसे देते किंवा हे महाराज आपल्या आया बहिणीचा ब्रेनवॉश करून त्यांच्यासोबत घाणेरडे कृत्य करतात। तर सर्वप्रथम असे महाराज जर भेटले तर त्यांना टोला दिल्याशिवाय सोडायचं नाही। अशा महाराजांना असा मार मारायचा की तो परत आपल्या गावाच्या आसपास सुद्धा आला नाही पाहिजे। कारण सांगू इच्छितो की असे महाराज अगोदर सुद्धा होते। आसाराम बापू सुद्धा एक महाराजच होता, त्याच्यावरती बलात्काराच्या केसेस आहेत, त्याला सुद्धा जन्मठेप आहे। राम रहीम तो सुद्धा एक महाराजच होता, त्याच्यावर सुद्धा बलात्काराचे केसेस आहेत, तो सुद्धा जेलमध्येच आहे। मी हे का सांगतोय, कारण भावनो आजची जी घटना आहे ही फार लाजारनीय आणि ही घटना मी तुम्हाला दर्शवू शकत नाही व्हिडिओच्या माध्यमातून। कारण हिंदू धर्मामधील असे महाराज तुम्हाला बघायला मिळतात, रोज कुठे ना कुठे असे कृत्य घडून येत आहेत, ठीक आहे। आता हा महाराज एका महिलेसोबत पूर्णपणे त्याच्या अंगावरती एक सुद्धा वस्त्र नाही, एक त्याच्या अंगावर सुद्धा एक सुद्धा कपडा नाही आहे, दोघांच्या अंगावरती सुद्धा अशा अवस्थेमध्ये दोघं पकडल्यात गेली। आणि हे काय करतात, हिंदू धर्माचा प्रचार करतात। ह्या महाराजाला तुम्ही कुठं ना कुठं बघितला असेल, कारण की हा महाराज जो आहे हा सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह आहे। तर भावांनो, आता हा जो व्हिडिओ आहे हा मी व्हिडिओ तुम्हाला त्याची छोटीशी जी क्लिप आहे हे दर्शवू शकतो। तुम्हाला जर ह्या महाराजचा जर पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनल आहे, त्या चॅनलवरती मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तिथे जाऊन हा व्हिडिओ पूर्णपणे बघावा। कारण यूट्यूबच्या काही पॉलिसीमुळं हे असे अर्धनग्न व्हिडिओ मी टाकू शकत नाही। तर भावांनो, अशा महाराजांपासून दूर राहिलं पाहिजे। कारण की या महाराजाबद्दल आता मी काय बोलू मला समजत नाही सध्या। कारण की माझ्या समाजातील सुद्धा काही आया बहिणी आमच्या महाराज दिसेल की त्यांच्या दर्शन घेण्याला जाणार, एखाद्या मंदिरामध्ये जाणार, मंदिरातल्या पुजाऱ्यांच्या पाया पडायला जाणार। तर असं करू नका। तुम्हाला कुठल्याही देवी देवतांच्या पाया पडायची गरज नाही, कारण की तुम्हाला जे मिळालं आहे ते भल्याला मिळालं नाही आहे। तर भावांनो, अशा महाराजांबद्दल मला तर फार प्रश्न पडतोय की आपल्या भारत देशामध्ये हिंदुत्ववादी सरकार आहे आणि हिंदुत्ववादी सरकारामध्ये असे कृत्य घडून येत आहेत। दिवसांदिवस एखादा बाबा लॉन्च होतोय, दिवसांदिवस एखादा बाबा असे घाणेरडे कृत्य करतोय। एखाद्या मठामध्ये ओयो रूम्समध्ये बाबा पकडण्यात येतात आणि बाहेरचे सोडा हो त्यांचेच कार्यकर्ते त्यांना मारतात। आता ह्या बाबाला पूर्ण मारलं आहे मरणाचं, आणि यांच्या अंगावरती कपडेसुद्धा नाही। तर याचा व्हिडिओ मी तुम्हाला कसं देऊ मला प्रश्न पडला आहे। पण भावांनो, टेलिग्राम चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे, पुन्हा एकदा सांगतो तो व्हिडिओ जाऊन नक्कीच बघा। फक्त हा व्हिडिओ जो आहे माझ्या आया बहिणीने बघू नाही, माझ्या भाऊ माझे मित्र जे असतील बघण्यासाठी इच्छुक यांनी जाऊन बघावा। कारण की अशा महाराजांना चोप दिल्याशिवाय यांना अक्कल येत नाही, मला तरी असं वाटतं आहे। तर सर्वांनी हा व्हिडिओ नक्कीच बघावा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, आणि तुम्ही माझा व्हिडिओ नेमका कुठून बघताय हे कमेंटद्वारे मला नक्कीच कळवा। जय भीम जय संविधान।